नमस्कार, रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज पाहणार आहोत आपण वऱ्हाडी स्पेशल पाटवडी रस्सा. तर इथं पहा, मी तेल भरपूर सारा घेतलेलं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि इथं वाटण घेतलेलं आहे. कांदा, लसूण, आलं, खोबरं, हिरवी मिरची भरपूर प्रमाणात घेतलेली आहे आणि इथं बाकीचे सर्व मसाले आपण इथं काढून घेतलेले आहे. गरम मसाला, धना पावडर, काळं तिखट, हा खोबऱ्याचा खीस आहे, लाल तिखट, काश्मीर लाल तिखट. मसाला आपला छान परतला का त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व घालायचं आहे. ज्यावेळेस कांदा वगैरे वाटताना त्याच्यामध्ये पण खोबरं घेतलं होतं आणि इथं पण मी खोबऱ्याचं पावडर घेतलेली होती. असं घातल्याने आपली भाजी घट्ट होते आणि तरी पण छान होते. इथं पहा, ही आपण असं आमटी बनवून घेतलेली आहे. मसाला छान परतून झाला का त्याच्यामध्ये पाणी घालायचं. भरपूर सारं आपल्याला इथं पाणी घालायचं आहे. तर पहा, इथं आपली आमटी छान झालेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही फुटण्याचं थोडंसं कूट घालू शकता किंवा डाळीचं पण पीठ भाजून घालू शकता. नाहीतर मग आपलं तर भाजणीचं पीठ आहे, मी तुम्हाला दाखवलं होतं की ते कसं करायचं. तर इथं पहा, मी खायचा सोडा, मीठ, धना पावडर, कोथिंबीर, ओवा चोळून ठेवलेला आहे, थोडीशी हळद आणि लाल तिखट. इथं मी डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही डाळ जी आहे ती आपण दळून आणलेली आहे गिरणीवरची. तर घरची डाळ असली दळून आणलेली तर त्याची वडी छान होते, आपली ताटवडी होते. तर पहा, इथं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. थोडासा सोडा घातला, ह्याच्यामुळं काय होतं, आपली वडी जी आहे ती छान फुलून येते. त्याच्यामुळं थोडासा सोडा घालायचा, खायचा. छान इथं तेल लावून मी पहा इथं पीठ मळून घेतलेलं आहे 2 गोळे करून. तोपर्यंत आपली आमटी पण इकडं छान होत आहे. रसा जास्त उकळला का मग त्याला टेस्ट पण छान येते. तर इथं आपल्याला थोडंसं पीठ लावून अशी पोळी लाटून घ्यायची. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. तर पहा, इथं आपण ह्या अशा वड्या कापून घेणार आहोत. तर अशा साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायच्या. इथनं जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. तर मस्त आपल्याला असे तिरके तिरके काप करायचे वड्यांचे. आणि लॉन्समध्ये पण वऱ्हाड्यांसाठी ज्यावेळेस हळदीचा कार्यक्रम असतो तर पाटवडी रस्सा तिथं पण असंच बनवलेला असतो. तर पहा, इथं आपली रस्सा उकळत आलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वड्या घालायच्या. तर सगळ्या सोबत नाही घालायच्या. आता पहिली पोळी लाटून आपण टाकलेली आहे, तर इथं आता दुसरी पोळी लाटून परत तसेच आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही कुठल्या भागातून व्हिडिओ पाहतात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पहा, इथं आपण दुसऱ्या पण वड्या कापून घेतलेल्या आहेत, त्या पण टाकलेल्या आहेत. इथं धने, जिरे, बडीशोप, दालचिनी, लवंग असं आपण घेतलेले आहे, शहाजिरे वगैरे. छान हे आपल्याला थोडेसे लालसर रंगावर थोडे भाजून घ्यायचे आणि ह्याची पावडर करून पण आपल्याला ही त्याच्यामध्ये टाकायची आहे पाटवडी रश्श्यामध्ये. तर हे जर वरून आपण असं कच्चं दळून टाकलं तर ह्याची टेस्ट आणखीन छान येते. जिथं आपल्याला 1 भाकरी खायची तिथं आपण 2 भाकरी नक्कीच खाणार. तर असा हा पाटवडी रस्सा तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा, करून बघा. खूप छान लागतो बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला. श्री स्वामी समर्थ. जय